हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलं की मी जुळ्या मुलांना जन्म देऊन सी सेक्शन नंतर अगदी माझं 12 किलो वजन मी कमी केलं. किती दिवस लागले, काय केलं आणि कोणत्या सवयी केल्या हे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला ऐकायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. तर अलीकडं वजन खूप वाढतंय, शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत चाललेली आहे आणि काही केल्याने कमी होत नाही आहे. तर ज्या मी तुम्हाला 5 सवयी सांगणार आहे त्या कदाचित तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतील. तर आता सर्वात प्रथम बघा, काही जणांचा समज असतो की जेवण कमी केलं किंवा आहार कमी जर घेतला तर वजन कमी होईल. तर तसं नसतं. आपण आहार व्यवस्थित घ्यायचा, फक्त तो प्रोटीनयुक्त आणि कॅल्शियमयुक्त आपण तो आहार जर घेतला तर बघा आपल्या शरीराला एक ताकद येते आणि आपलं शरीर अगदी फिट राहतं. तर त्यासाठी आपण हेल्दी आहार घ्यायचा आहे. आता सर्वात प्रथम बघा, मी लहान मुलं होती आणि मला वजन कमी करायचं होतं. परंतु मला डाएट करणं पण जमत नव्हतं आणि त्यासोबत मी काय केलं की माझ्या ज्या डेली रूटीनमध्ये आहे ना, मी थोडे-थोडे बदल केले. एकदम होत नाही आहे, थोडे-थोडे बदल केले. तर सर्वात प्रथम मी लवकर उठायची सवय केली. त्यानंतर कोमट पाणी घ्यायला लागली. दुसरी सवय ती केली, कोमट पाण्याची सवय केली आणि मला अक्षरशः म्हणजे पहिली मी एवढी बारीक होती आणि नंतर अचानक मुलं झाल्यानंतर एकदम पोट वाढलं, तब्येत एकदम सुधारली. म्हणजे जवळपास माझं 70 किलो वेट झालं होतं त्यावेळेला आणि मला काही केल्या सुचत नव्हतं कारण कारण माझं वजन हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं, असं होतं. तर मी थोडी-थोडी सवय केली. मग हळूहळू हलकेसे मी व्यायामाचे प्रकार करायला लागली. हळूहळू व्यायाम करायला लागली, मेडिटेशन करायला लागली. त्यानंतर मला खूप फ्रेश वाटायला लागलं आणि मग मी हेल्दी आहार पण अगदी प्रोटीनयुक्त आणि म्हणजे क्वांटिटीमध्ये खायला लागली, की थोडी भूक मी ठेवायला लागली. म्हणजे 1-2 घासाची भूक आपण ठेवायची आहे आणि प्रोटीनयुक्त असं सकाळचा नाश्ता, त्यानंतर मग दुपारचं जेवण. मग जेवणामध्ये मी एकच चपाती घ्यायला लागली आणि त्याच्याऐवजी मी जास्त असं सॅलड आणि प्रोटीनयुक्त म्हणजे आपले स्प्राउट्स, मोड आलेले कडधान्य आणि फळं वगैरे अशी खायला लागली. पाणी भरपूर प्यायला लागली. त्यामुळे पोट भरलेलं राहायचं आणि लवकर डायजेस्ट व्हायचं आणि आपण हलका आहार घेतला तर लवकर डायजेस्ट होतो. कारण घरामध्येच असलं, जर तुम्ही बाहेर जात असाल, वॉक जर कंपल्सरी तुम्ही अर्धा 1 तास जर करत असाल तर पटकन डायजेस्ट होतं. परंतु घरामध्ये असल्यामुळं मुलं पण लहान होती त्यावेळेला, मग मी हलकेसे असे व्यायामाचे प्रकार जसे मिळेल वेळ तसं मी सकाळ किंवा संध्याकाळ अशी करत होती. पण मी मग आहारामध्ये चेंजेस केलं आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये कंपल्सरी भाकरी वगैरे घ्यायची. त्यानंतर थोडासाच भात घ्यायची, अगदी 1-2 घासाचाच भात घ्यायची. असं कंटिन्यू मी सवय केली आणि एखाद्या वेळेला बाहेरचं खाणं वगैरे व्हायचं. आता मन आहे शेवटी, प्रत्येकाला खायची इच्छा होतेच काही ना काही. मग खाल्लं ना किती क्वांटिटीमध्ये खायची. समजा मी पावभाजी वगैरे केली तर 2च पाव किंवा 3च पाव खायची. त्यानंतर मग मी आता आदल्या दिवशी जर काही हेवी खाण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी मी लिक्विड किंवा मग डाएट थोडंफार म्हणजे अगदी प्रॉपर डाएट नाही पण मनानेच ठरवायची की आज मी हलकं घेणार. असं मी करत व्यायाम वगैरे केले. मग स्ट्रेचिंगचे प्रकार थोडे वाढवले. म्हणजे अर्धा तास व्यायाम करायची, तिथे मला पाऊण तास, कधी-कधी 1 तास पण होऊन जायचा. खूप घाम पण निघायचा आणि हीट खूप असल्यामुळे मग घाम पण तेवढा बाहेर पडल्यानंतर आपल्याला खूप छान आणि मोकळं असं एकदम हलकं वाटतं. त्यामुळे ती व्यायामाची मी सवय केली. त्याचबरोबर असं हेल्दी म्हणजे आता मूग डोसा बघा मी केलेला आहे इथे. तर आता पण मी म्हणजे ती सवयी मी त्या फॉलो करत आली कंटिन्यू आणि हे जे मी वेट कमी केलं, 12 किलो वेट कमी जे केलं मी, तर हे मी म्हणजे एका महिन्यात किंवा 8 दिवसात असं नाही केलं. तर अगदी बघा आता जवळपास मी 5 ते 6 वर्ष झालेत. 5 ते 6 वर्षामध्ये मी हे वेट 12 किलो वेट मी कमी केलेलं आहे. 12 किलो वेट कमी केलं आणि त्यानंतर मी मेंटेनच ठेवायचा प्रयत्न केला. तेवढं वेट मी तसंच ठेवायचा प्रयत्न केला की जेणेकरून वाढूच दिलं नाही आणि माझं वजन वाढलंच नाही त्यानंतर. पण मी जे वजन माझं कमी झालेलं त्यानंतर मी असंच मग एक्सरसाइज, मग नंतर लिक्विड घ्यायचं. मग हळूहळू असं मी माझ्या डेली रूटीनमध्ये मग मी एक ॲड करायला लागली. असं सॅलड खायला लागली. त्यानंतर
त्यानंतर मग गरम पाणी, ग्रीन टी, त्याचबरोबर ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी कधीतरी. पुन्हा चहा घ्यायची, पण तिथे मी गुळाचा वापर करायची. तर गूळ मी थोडासाच वापरायची. आयुर्वेदिक गुळाची वडी मिळते बघा, तर ती मी अगदी थोडासा नाही म्हणून, म्हणजे अगदी साखर आपण बंद केल्यावर आपल्याला ती सवय झालेली असते गोड चहा पिण्याची. मग ती मी काय केलं की साखर बंद केल्यानंतर थोडासा गूळ वापरायला लागले आणि कंटिन्यू मी गूळ वापरतेच, पण मी थोडासाच, कारण आपल्याला शरीराला थोडी गरज पण असते साखरेची. आणि तसं भाज्यांमधून वगैरे आपल्याला असं साखर मिळतच असते. त्यामुळे गोड तुम्ही जेवढं कमी खाल ना, तेवढं तुमचं वजन कमी पटकन होईल. आणि मग बाहेरची मिठाई वगैरे हे सगळं मी बंद केलं, फास्ट फूड, पुन्हा वेफर्स, स्पायसी असं. आणि घरीच मग मी असं चिकन वगैरे आठवड्यातून अंडी, चिकन वगैरे असं एखाद्या वेळेला बनवायचं. त्यानंतर स्प्राऊट्स, असं मोड आलेले कडधान्य वगैरे, त्यावर मी जास्त भर दिला. आणि मी राजमा, गावठी चणे, आपले हरभरे, त्याचबरोबर मी चवळी, मूग, मटकी हे सगळं एकत्रच करून असं भिजायला घालायची, दिवसाड भिजायला घालायची. त्यानंतर ते असं शॅलो फ्राय करून वगैरे, कांदा वगैरे, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडंसं ब्लॅक सॉल्टचा वापर करायला लागली. मग असं हळूहळू मी छोटे छोटे बदल केले डेली रुटीनमध्ये माझ्या. आणि काही सवयी मी, ह्या 5 सवयी मी इम्पॉर्टंट आहेत त्या मी कंटिन्यू केल्या आणि त्याच मी आत्तापर्यंत फॉलो करते आहे. त्यामुळे वजन म्हणजे तुमचं, आपण बोलतो की महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये 10 ते 12 किलो वजन कमी होतं कमी. पण प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. कोणाचं झपाट्याने फास्ट कमी होतं, तर कोणाचं हळूहळू कमी होतं. आणि काहींचं बघा टेन्शनने वजन वाढलं जातं, किंवा ते अतिप्रमाणामध्ये त्यांनी म्हणजे गोड खाण्याची त्यांना सवय असते, तर त्यांचं वजन अगदी जास्त भरभर वाढतं. त्यामुळे आणि जर खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर पहिलं मनाची तयारी करा. मनाशी ठरवा तुम्ही की नाही, मला आता वजन कमी करायचं आहे, मी पूर्ण स्लिम ड्रीम आणि फिट राहणार आहे. तर मग आपण कुठलीही गोष्ट मनाशी ठरवली तर ती आपण हळूहळू करतोच. तर मग ती एक सवय तुम्ही करा, मनाशी ठरवा आणि ह्या सवयी तुम्ही करा हळूहळू. तर बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि तुम्ही जास्त करून आहारामध्ये ज्वारीची भाकरी, म्हणजे जेवढं हेल्दी आणि प्रोटीन तुम्हाला घेता येईल तेवढं घ्यायचं. आणि त्याने शरीराला ताकद मिळते. जर तुम्ही भाजी चपाती नाश्त्यामध्ये जर घेता, बऱ्याच जणांना सवय असते की चहा चपाती खायची, किंवा सकाळची नाश्त्यामध्ये भाजी चपाती घ्यायची, परत दुपारची भाजी चपाती घ्यायची. मग चपाती कमी करा तुम्ही, कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे चपातीने पटकन वजन वाढतं. त्यामुळे चपाती तुम्ही कमी करा. जर नाश्त्यामध्ये तुम्ही असं काही पण घेऊ शकता, पोहे, उपमा, इडली, डोसा वगैरे, मूग डोसा, आलू पराठ्याऐवजी तुम्ही पनीर पराठा करू शकता. असं वेगवेगळं तुम्ही नाश्त्यामध्ये जेवढं हेल्दी घेता येईल तेवढं घ्यायचं. त्याचबरोबर फळांचा जास्त समावेश करायचा, ॲपल, संत्रं वगैरे. त्याचबरोबर एखादं बनाना तुम्ही खायचं आहे. छोट्या भुकेसाठी गुडदाणे, फुटाणे किंवा शेंगदाणे भाजून असं तुम्ही थोडासा गूळ वगैरे तुम्ही खाऊ शकता. असं छोट्या भुकेसाठी तुम्ही खायचं आहे. किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पण तुम्ही अगदी लाईटली आहार घ्यायचा आहे, ती सवयच करायची. आणि रात्रीचं जेवण मोस्टली तुम्ही 8-8:30च्या दरम्यानच करायचं आहे, कारण ती योग्य वेळ आहे. खूप जर फार लेट केलं तर मग खाल्लेलं अन्न डायजेस्ट होत नाही आणि त्यासोबत वजन पण वाढलं जातं. खाऊन लगेच झोपायचं नाही आहे. तुम्ही जर लवकर झोपत असाल तर मग लवकर जेवण करायचं आहे. जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजे. त्याचबरोबर झोपण्या अगोदर बघा, म्हणजे जेवल्यानंतर 1 तासाने जे मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंक दाखवलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते सुद्धा तुम्ही ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. या 5 ते 6 सवयी ज्या आहेत ना, त्या तुम्ही जर कंटिन्यू केल्या ना फॉलो, तर बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल. म्हणजे सेपरेट असं एकदम डाएट स्ट्रिक्टली करायची गरज पडणार नाही. बरेच जण स्ट्रिक्टली डाएट करतात आणि डाएट केल्याने काय होतं, सगळ्यांनाच सूट होतं असं नाही आहे. काहींना विकनेस येतो, किंवा कमी आहार घेतल्याने पण विकनेस येतो. त्यामुळे हळूहळू कमी करायचे. आता जर तुम्ही 2 चपाती खात असाल, तिथे 1च चपाती घ्या आणि भाजी थोडी जास्त खा, किंवा तुम्ही त्याच्याऐवजी सॅलड घेऊ शकता. बीट,
पुन्हा गाजर, टोमॅटो असं तुम्ही सॅलड घेऊ शकता किंवा कोशिंबीर करून असं दह्यासोबत तुम्ही घ्यायचं आहे. मिठाचा जास्त प्रमाणात वापर करायचा नाही आहे, त्याचबरोबर तेलाचा पण वापर कमी करायचा आहे आणि स्पायसी पण कमी करायचं आहे जरा खायचं. मसालेदार पदार्थ, बाहेरचं पॅकिंगचं वेफर्स किंवा आपण बघा काही ना काही बाहेरचं खात असतो, समोसा, वडापाव आणि कधीतरी खाल्लं तर क्वांटिटीमध्ये खायचं. जरी तुम्ही खाल्लं ना तरी ते क्वांटिटीमध्ये खायचं आणि फार असं सारखं सारखं बाहेरचं जर खाल्लं तर मग वजन वाढणार. तुम्ही किती एक्सरसाइज केली किंवा कितीही डाएट केलं पण बाहेरचं जर खाण्यात आलं तर लगेच वजन वाढतं. त्यामुळे शक्यतो बाहेरचं अवॉइडच करायचं आहे. घरगुती आपला घरगुतीच आहार घ्यायचा आहे. भात जरी खाल्ला तरी तुम्ही अगदी थोडासा 2-3 घासाचा घेऊ शकता किंवा नुसता मसाले भात वगैरे रात्रीच्या जेवणात खाल्ला तर अगदी तो क्वांटिटीमध्ये खायचा आहे. किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही बघा उकडलेले अंडी सुद्धा बॉईल केलेले, त्यातलं पिवळं खायचं नाही आहे. असं हे आपण आपल्या मनानेच करायचं आहे. म्हणजे ते एक डाएटच होतं. पण असं सेपरेट प्रॉपर असं डाएट करण्यापेक्षा ह्या गोष्टी जर फॉलो केल्या, सवयी केल्या तर तुमच्या शरीराला ती सवय होऊन जाईल आणि तुमचं शरीर पण तेवढंच मागेल आणि तुम्ही पण तेवढंच खाण्याचा प्रयत्न कराल बघा. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला एकदा ठरवलं ना मनाशी तर आपल्याला एक्स्ट्रा असं जात नाही जेवण. पण तुम्ही बघा अर्धी भाकरी जर रोज खात असाल तर तुमचं पोट अर्धीच भाकरी घेणार, तेवढंच मागणार. म्हणजे एक्स्ट्रा एक घास पण आपण वरती घेत नाही एकदा सवय झाली तर. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी अशीच सवय केली. रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची अर्धी भाकरी आणि थोडासा 2-3 घासाचा भात एवढं जेवण पुरेसं आहे पोटाला. आणि जरी आपल्याला भूक लागली तर पाणी पीत राहायचं. म्हणजे काय होतं जरी भूक लागली ना तर आपलं शरीर आहे ना जे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स साठलेले असतात ना, चरबी, त्याचा वापर करतं. जर भूक लागली तर तुम्ही पाणी प्यायचं, लिक्विड घ्यायचे त्या जागेवर. तुम्ही लगेच आता काहींना कशी सवय असते सारखं खात राहायचं, तर सारखं खायचं नाही. सारखं खाल्ल्याने काय होतं की शरीराला ती सवय होती, पोटाला सवय होती आणि पोट मग सारखं सारखं मागत राहतं. म्हणजे तुम्हाला असं आता थोडं म्हणजे खाल्लं तर परत मग असं वाटणार की काहीतरी खावं. पुन्हा 2-3 तासाने किंवा अर्धा तासाने पुन्हा असं काही ना काही खावंसं वाटणार. त्यामुळे ती सवयच करायची नाही. सकाळचा एकदा तुम्ही भरपूर नाश्ता करायचा आहे. फक्त 2 घासाची भूक ठेवायची. नाश्ता करायचा, त्यानंतर तुम्ही दुपारचं बरोबर 1 ते 1:30च्या दरम्यान दुपारचं लंच आणि रात्रीचं डिनर हे तुम्ही 8-8:30च्या दरम्यान करायचं. आणि त्यानंतर गरम पाणी. मग दुपारच्या वेळेला समजा तुम्ही जेवण झाल्यानंतर 1 तासाने ग्रीन टी घ्यायचं आहे किंवा ब्लॅक कॉफी किंवा तुम्ही बघा सॅलड ज्यूस सकाळचा घेतला नाश्त्यानंतर तरी चालेल. किंवा तुम्हाला जर माझ्यासारखी चहाची सवय असेल तर तिथे तुम्ही अगदी बघा थोडासाच घ्या. अगदी तुमचं म्हणजे मनाचं समाधान होण्यासाठी किंवा एक एनर्जी येण्यासाठी तर थोडासा अर्धा कप घ्या. पण तो फक्त लाईट गोड घ्या. म्हणजे गोड कमी करा तुम्ही. तर अशा ह्या सवयी करा. बघा तुमचं वजन बरोबर कमी होऊन मेंटेन होईल. आणि मी तुम्हाला 100% सांगते की माझं झालं आणि मी केलं तर आता जवळपास बघा 3 ते 4 वर्ष झाले माझं वजन वाढतच नाही आहे. आणि वाढलं ना तरी पण फार तर फार 1 ते 1.5 किलो वाढतं, पण पुन्हा ते कमी होतं. आणि कमी झाल्यानंतर मी पुन्हा ते सर्क्युलर असं माझं चालूच आहे. म्हणजे काही ना काही मी करतच असते. आता होममेकर जर असाल तुम्ही तर पाणी भरपूर प्या. त्याचबरोबर असं जेवणाच्या वेळा पाळायच्या. आता बऱ्याच जणींना सवय असते की एकदाच जेवायचं, सगळं काम आवरायचं घरातलं हाऊसवाईफ असल्यावर आणि एकदम दुपारचं एकदाच जेवायचं. एकदम पोटाला एवढा ताण पण द्यायचा नाही, ते पण चुकीचं आहे. एकदम पोटाला एवढा ताण द्यायचा नाही. काही वेळेला काय होतं की आपण म्हणतो की नाही वजन वाढेल नको जेवायला, असं होतं आणि आपण जेवत नाही आणि खूप वेळाने नंतर खूप भूक लागली तर उलट आपल्याकडनं 2 घास जास्त खाल्ले जातात भुकेच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे मग आपण जास्त खातो आणि नंतर पुन्हा मग ते वजन वाढतं किंवा हाय तसंच राहतं. त्यामुळे तुम्ही अगदी बघा सकाळचा नाश्ता तुम्ही 9-10च्या आतमध्ये करायचा आहे. त्यानंतर दुपारचं जेवण 1 ते 1:30च्या दरम्यान आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं. फक्त ह्या सवयी करा आणि शक्यतो घरामध्ये मेड न ठेवता घरातील सगळी कामं स्वतः करायचा प्रयत्न करा. म्हणजे होममेकर असाल तर. जर वर्किंग वुमन्स असाल तर ठीक आहे, तुमचं बाहेर जाणं येणं होतं किंवा थोडंफार वॉक होतं तर मग ठीक आहे. आणि जमल्यास तुम्हाला अर्धा तास किंवा 45 मिनटं वगैरे असं तुम्ही वॉक करायचं, जसं दिवसभरात जमेल तसं.
तर अशा ह्या सवयी करायच्या आहेत. आणि सकाळचं लवकर उठायचं. लवकर उठल्याबरोबर अगदी तोंड न धुताच गरम पाणी प्यायचं. जर सहन होत असेल तर लिंबू मध शक्यतो घेऊच नका, मी तर म्हणेल साधंच पाणी घ्या. म्हणजे आपण शरीराला एक ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण साधं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर हलकेसे आपण व्यायाम करायचे आहेत. पहिली सुरुवात तुम्ही अगदी साध्या हलक्या व्यायामापासून करा. पहिले मेडिटेशन करा, मग हळूहळू तुम्ही थोडे थोडे पोटावरचे व्यायामाचे प्रकार, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवते. आणि त्यासोबत जेवणामध्ये असं साधं भाजी भाकरी वगैरे घ्या, चटणी वगैरे. आणि शक्यतो जास्त असं मसालेदार किंवा तेलकट पदार्थ असे हे अवॉइड करा. आणि असा आहार घ्या साधा, म्हणजे व्यवस्थित राहाल तुम्ही आणि तुमचं वजन मेंटेनमध्ये राहील. तर आता माझं पण खूप वजन वाढलं होतं, पोट वाढलेलं. पण मी हे असं हळूहळू कमी केलेलं आहे. आणि त्याचसोबत आता तर माझं बघा 2 किलो म्हणता म्हणता डायरेक्ट 5 किलो वजन कमी झालं. म्हणजे मला 2 किलो करायचं होतं कमी, तर माझं 58 होतं वजन. हां, आता 2 ते 3 महिन्यापूर्वी. तर मी 2 किलो करता करता डायरेक्ट माझं एका महिन्यात एवढं कमी झालं. तर मला खूप छान वाटतं आणि हलकं हलकं वाटतं आहे. आणि रोज एक नव्याने स्वतःला एक टास्क द्यायचा, की मी असं करणार किंवा मी ह्या सवयी करणार आहे आणि त्या करायचा आपण स्वतःच प्रयत्न करायचा. वजन कमी करण्यापेक्षा आपल्याला जे आपले स्वतःचे ड्रेसेस आहेत ते सैल कसे होतील हे बघायचं आहे. म्हणजे आपल्या शरीरातले फॅट्स रिड्यूस कसे होतील, तर याकडे जास्त आपण भर द्यायचा आहे. त्यामुळे व्यायामाचे प्रकार तुम्ही स्ट्रेचिंग करा. जर खूपच तुमचं अतिरिक्त वजन वाढलं आहे आणि अतिरिक्त चरबी साठलेली आहे, तर मग तुम्ही जास्त स्ट्रेचिंगचे प्रकार करा. तर मी तुम्हाला खूप सारे वेगवेगळे प्रकार दाखवत असते पोटावरचे सुद्धा. त्यानंतर घरातली सगळी टोटली कामं मेड नसताना मी स्वतः एकटी करते. तर ती एक दिवसभरामध्ये आपण हालचाल ठेवायची आहे. दुपारची झोप पूर्ण बंद केलेली आहे मी. अगदी थोडंसं आराम म्हणून आपलं 15 ते 20 मिनटं आराम करायचा आणि त्यानंतर रात्रीचं लवकर झोपायचं. फार वेळ एका जागेवर 1-1, 2-2 तास बसायचं नाही आहे. आणि त्यासोबत आपण थोडंसं स्वतःला माइंड फ्रेश सेट होण्यासाठी थोडं म्युझिक ऐकायचं किंवा देवपूजा वगैरे करायची. एखादं छान पुस्तक वगैरे वाचायचं किंवा तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आवड आहे त्या गोष्टी तुम्ही शक्यतो करायच्या आहेत. म्हणजे आपलं मन, आपलं माइंड सेट होतं, मन आनंदी राहतं आणि चेहरा पण आपला आनंदी, टवटवीत, अगदी तजेलदार दिसतो. तर ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. आणि जरी वजन तुम्ही केलं कमी, तरी पण आपले जे वजन कमी झाल्यानंतर जे आपली स्किन ढिली लूज पडते, तर ती टाईट होण्यासाठी आपण व्यायामाचे स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे आहे. म्हणजे कुठलंही जिम किंवा योगा सेंटर जॉईन करायची गरज पडणार नाही तुम्हाला. तुम्ही असे घरी स्ट्रेचिंगचे प्रकार जर केले तर अगदी बघा, नॅचरल पद्धतीने वजन कमी केलं तर तुमचा चेहरा पण छान टवटवीत राहील. काही जण बघा वेगवेगळं प्रॉडक्ट घेतात बाहेरचं, त्याचसोबत जिम वगैरे जॉईन करतात, पण सगळ्यांना पॉसिबल होत नाही. आणि एकदा जिम वगैरे चालू केल्यानंतर कालांतराने सोडली तर पुन्हा आहे तसंच पूर्ववत आपलं वजन होतं. त्यामुळे नॅचरल पद्धतीने करा, म्हणजे स्किन तुमची छान राहील, टवटवीत, अगदी तजेलदार. आणि असं सॅलड ज्यूस वगैरे घ्या. त्याचसोबत बघा मी लिंबू, दालचिनी, आलं, ओवा, बडीशोप, जिरं हे पाणी उकळून, आता सध्या तर मी हेच घेते आहे, 1 महिनाभर झालं आहे, कारण मला त्याने खूप फरक पडला आहे. आणि ते उकळायचं पाणी आणि थोडं कोमट झाल्यानंतर प्यायचं दिवसभरामध्ये. तर आणि घरातली कामं अशी आपण स्वतः करायची आहे. शक्यतो हाऊसवाईफ असेल तर मेड न ठेवता आपण स्वतः ती घरातली जर कामं केली तर हालचाल पण राहते आणि आपलं शरीर पण हलतं चालतं राहून आपण मेंटेन राहतो आणि ॲक्टिव्ह पण राहतो. तर असं मला वाटतं. तर ह्या मी 5-6 सवयी अगदी कायम केलेल्या आहेत. त्यामुळे मला खूप फरक पडला आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, माझी वेट लॉस जर्नी. आणि फार विचार करायचा नाही आहे. शक्यतो टेन्शन घ्यायचं नाही. काहींचं टेन्शनने सुद्धा वजन वाढतं. का जे आहे ते चालूच असतं आपलं रोजचं डेली जीवनामध्ये. संघर्ष वगैरे प्रत्येकाला असतोच. तर तो काही कुणाला चुकलेला नाही आहे. त्यामुळे फार टेन्शन घेऊ नका, अतिविचार करू नका. अतिविचार केल्याने सुद्धा आपलं वजन वाढतं.
तसेच रेग्युलर व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा, म्हणजे तुमचे पिरियड्स रेग्युलर येतील. आणि पिरियड्स रेग्युलर आल्यानंतर बघा आपलं शरीर छान ॲक्टिव्ह राहतं, निरोगी राहतं आणि आपले हार्मोन्स सारखे बदलत राहतात. त्यामुळे फार चिडचिड न करता, अतिविचार न करता अगदी रिलॅक्स राहायचं आहे आणि व्यवस्थित आहार घ्यायचा, म्हणजे वजन मेंटेनमध्ये राहतं. तर जेवण कमी करू नका. तुम्हाला जेवढं पोटाला लागतं तेवढं तुम्ही व्यवस्थित जेवण करायचं आहे. अगदी 2 घासाची भूक ठेवायची आणि त्यानंतर बघा दुपारची झोप घ्यायची नाही आहे. बऱ्याच जणींचा समज असा असतो की आम्ही हालचाल करतो, मग आम्हाला व्यायामाची काय गरज आहे, किंवा आम्ही स्लिम ट्रिम आहे. तर असं नाही आहे. व्यायाम हा करायचाच आहे. रोजचा 15 ते 20 मिनटं तरी आपण वेळ काढायचा. अलीकडं आपण बघतोय की खूप सारे आजार पटकन जडले जातात. अगदी लुकड्या सुकड्या जरी असल्या तरी आजार होतच असतात. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी आपण एक्सरसाइज, व्यायाम करायचाच आहे. काहीच नाही जमलं तर तुम्ही फक्त 12 किंवा 6 सूर्यनमस्कार करा, मेडिटेशन करा. सकाळी नाही वेळ मिळाला तर संध्याकाळी करा, पण 15 ते 20 मिनटं स्वतःसाठी काढायला विसरू नका. आणि गृहिणी जर असाल तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता. अगदीच बघा रात्रीचं तुम्ही म्हणजे खाल्ल्या झोपायचं नाही आहे. त्यासोबत जेवताना जास्त पाणी प्यायचं नाही आहे. तेलकट वगैरे मीठ वगैरे हे जेवढं कमी घ्याल तेवढं तुमचं वजन फास्ट कमी होईल. आता वजन कमी करण्यापेक्षा आहे ना, शरीरातले आपले फॅट्स कसे रिड्यूस होतील हे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे याकडं. आणि ह्याच गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. तर प्रत्येकाचं शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. तर त्यामुळे आपल्या शरीराला काय हवं आहे, काय नाही हे आपल्याला माहिती असतं. तर त्या पद्धतीने आपण सवयी, वेळा जेवणाच्या, त्यासोबत आपल्या शरीराला, आपल्या पोटाला काय हवं, काय नको हे आपण बघायचं आहे वेळोवेळी. पाणी भरपूर प्यायचं आहे. शक्यतो सकाळी कोमट पाणी घ्या आणि रात्री जेवण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही साधं किंवा ओवा, बडीशेप, जिऱ्याचंही पाणी तुम्ही घेऊ शकता. तर असं हे आपणच सवयी करायच्या आहेत. सवय केली ना की आपण ते बरोबर करतो. तुम्ही जर आज केलं आणि उद्या परत नाही घेतलं तर मग ते कंटाळाच येतो. आणि आळस, कंटाळा याच्यामुळेच येतो की जास्त शरीरामध्ये फॅट्स असतात. एकतर तुम्हाला खूप सारं गोड खाण्याची सवय असते, खूप वजन वाढलेलं आहे आणि मग तुमच्या शरीराला ती सवय झालेली असते की एका जागेवरच बसण्याची. आणि त्यामुळे मग आपलं शरीर जसं हे करेल तसंच आपलं मन पण होतं करायचं आणि आपण मग ॲक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे शक्यतो आपण हालचाल करत राहायचं आहे. स्वतःला काही छान वाटतं त्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष द्यायचं आहे. आपल्या आवडीनिवडी आपण जपायच्या आहे. स्वतःवर आपण पहिलं प्रेम करायचं आहे. एकदा तुम्ही छान स्वतःला आवरून आरशात बघा, म्हणजे तुम्हाला छान वाटेल. आणि अगदी तुम्ही बघा कधी बारीक व्हाल तर तुम्हाला ते देखील कळणार नाही. तुमचं जे आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 4 ते 5 वर्षांनी सहज कमी दिसायला लागाल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझा वजन वाढलं तेव्हा माझा चेहरा एकदम ब्रॉड असा गोल दिसत होता. परंतु आत्ता माझा व्ही शेपमध्ये चेहरा आपोआप असा बारीक झाला. का आता माझ्या शरीरातले फॅट्स पूर्णपणे रिड्यूस होत चाललेले आहेत. आता मलाही असं वाटतं की अजून 1 ते 2 किलो वजन कमी करायचं आहे. कारण माझे दंड किंवा माझं ओटीपोट त्यावर थोडे मला फॅट्स वाटत आहेत. त्यामुळे मी तेच व्यायामाचे प्रकार करते. जिथे जिथे तुम्हाला चरबी असेल शरीरामध्ये त्या बॉडी पार्टवर तुम्ही व्यायाम करा. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रकार दाखवते. तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहत असाल तर बघा तुम्हाला रोज त्यामध्ये वेगवेगळे प्रकार व्यायामाचे दिसतील. आहार कसा घ्यायचा अगदी मी वेळोवेळी तुम्हाला सांगते. आणि ज्वारी खात नसेल तर ज्वारीची सवय करा. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.